नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शिवप्रसाद नरडिले आज मुद्दे की बात या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आता आपल्या भागामध्ये सतत पाऊस चालू आहे। नांदेड, हिंगोली, परभणीवर इतर भागामध्ये पण कंटिन्युअसली वेगवेगळ्या भागामध्ये भाग बदलून पाऊस पडतोय। याच्यामुळे झालंय काय की आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये पाऊस सतत झाल्यामुळे आपल्या प्लॉटची मुळी बंद झालेली आहे किंवा तुम्ही चेक करू शकता तुमच्या प्लॉटमध्ये मुळी ही पिवळी पडलेली आहे। ज्या प्लॉटमध्ये मुळी पिवळी पडली त्या प्लॉटमध्ये हळदी हा पिवळसर दिसायला सुरू झालेला आहे। आता म्हणजे न्यूट्रिशन अपटेक थांबलेलं आहे। तर ते परत चालू करण्यासाठी, मुळी परत चालू करण्यासाठी आपल्याला एक ड्रेंचिंग घ्यायची आहे। त्या ड्रेंचिंगमध्ये याराविटा सेनिफॉस 500 ml प्रति एकर, सोबत आपल्याला ह्युमिक ॲसिड एक 500 ग्राम, मेटॅलॅक्झिल एक 500 ग्राम, व्हॅलिडामायसिन एक 500 ml आणि थायोमेथॅक्झन WDG फॉर्ममधलं 70% वालं ते एक 100 ग्राम या पद्धतीमध्ये घेऊन दोन्ही साईडला ड्रेंचिंग करायची आहे। आज जर ड्रेंचिंग केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये हमखास आपल्याला कंदकूज, कंदसडी दिसणार आहे। उद्याची येणारी कंदसड थांबवण्यासाठी आजच ही ड्रेंचिंग घ्या। त्याच्यामुळे आपल्या बंद पडलेल्या मुळ्या चालू होतील, पांढऱ्या मुळांची वाढ होईल व जमिनीमध्ये जे न्यूट्रिशन अपटेक थांबलेला होता तो परत घ्यायला सुरुवात होईल। धन्यवाद।